नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जंग पछाडला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेकदा अजित पवारांच्या मृत्यूबाबत त्यांनी संशय व्यक्त करताना अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत आणि हे सगळे आरोप करताना दरवेळी काहीतरी नवीन माहिती घेऊन रोहित पवार सरकारला साकडं घालत आहे, त्यांना चॅलेंज सुद्धा करत आहे, आव्हान सुद्धा देत आहे. रोहित पवार आता दिल्लीमध्ये जाऊन धडकलेले आहेत आणि त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे खासदार राज्यसभेचे संजय सिंग यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. दिल्लीमध्ये जाऊन रोहित पवारांनी तळ ठोकल्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रकरणाला एक नवं वळण मिळालेलं आहे आणि आगामी काळामध्ये अजित पवारांचं मृत्यू प्रकरण हे महाराष्ट्रभर चर्चेत राहणार आहे. पण त्यातून हाती काय लागेल हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. आपण आज अत्यंत दोन विषयावर मुद्देसूद चर्चा करणार आहोत. एक तर या सगळ्या विमान अपघात प्रकरणी दोन मुद्दे फार महत्वाचे आहेत की हा विमानाचा अपघात होता की घातपात होता. म्हणजे अपघात हा एक मुद्दा आणि घातपात हा दुसरा मुद्दा. म्हणजे अजित पवारांचं विमान पडलं की अजित पवारांचं विमान पाडण्यात आलं, म्हणजे अजित पवारांचं विमान पाडलं. आपण पडलं कसं असेल आणि पाडलं कसं असेल, अगदी मुद्देसूद या दोनच विषयावर चर्चा करणार आहोत. आपण सुरुवातीला संशयास्पद ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आधी नजर टाकूयात. नंतर मग कोण काय बोलतं, कोण आरोप कसं करतं, कोण का बोलत नाही, हा या सगळ्या प्रकरणामधला अत्यंत गैरलागू असा प्रश्न आहे. मुद्दा असा आहे की हे दोन मुद्दे जे आहे की पडलं असेल तर पडलं कसं आणि पाडलं असेल तर पाडलं कसं, या मुद्दा आपल्याला चर्चेत आणायचा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा विमान अपघात झाल्यानंतर ज्या ज्या काही धक्कादायक माहिती समोर आलेल्या आहेत त्यातल्या अनेकदा आपण 4-5 वेळेस मी या विषयावर बोललो, तरी सुद्धा यावेळी पण आपण मुद्दाम या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणार आहोत, कारण तो खूप महत्वाचा आहे. की ऐन वेळेस विमानाचा पायलट बदलला गेला होता. आता हे खूप वेळेस आपण ऐकून झालेलं आहे, तरी सुद्धा मुद्दाम आहे का, कारण एकाच वेळी आपल्याला हा सगळा विषय अत्यंत संक्षिप्तपणे आणि थोडक्यात समजून घ्यायचा आहे. या विमानाचा पायलट ऐन वेळेस बदलण्यात आले होते. दुसरं, या व्हीएसआर कंपनीच्या बाबतीमध्ये अनेक वादग्रस्त गोष्टी होत्या की ज्या या अपघातानंतर समोर आल्या. तर अशा पद्धतीच्या कंपनीच्या बाबतीमध्ये सरकारने मागच्या काही काळामध्ये काही कारवाई का केली नव्हती आणि इतका मोठा अपघात झाल्यानंतर सुद्धा सरकार या कंपनीला पाठीशी का घालत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की अजित पवारांच्या विमानाच्या या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली होती. तो आता खूप वेळेस लोकांना वाटतं की मूर्खासारखं दरवेळेस तोच विषय काढतात, परंतु एका राज्यातील अत्यंत जबाबदार नेत्याचा मृत्यू झालेला आहे आणि आपण फार मोठा माणूस गमावलेला आहे महाराष्ट्राने. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते मुद्दे चर्चेत येते की विमानामध्ये 6 प्रवासी होते की 5 प्रवासी होते. हा काही फार महत्वाचा मुद्दा अनेकांना वाटत नाही, पण चर्चेत आला होता त्यामुळे चर्चा करावी लागणार. त्यावर खुलासा अजूनपर्यंत अधिकृत खुलासा बरं का, म्हणजे अधिकृत खुलासा लोकांनी, आमच्यासारख्या पत्रकारांनी बाहेरून खूप माहिती सांगितली की 6 जण बसलेच नव्हते, 5च जण बसले होते. पण अथॉरिटी म्हणजे अधिकृतपणे कंपनीच्या मालकांनी, विमानतळ अधिकाऱ्यांनी किंवा आणखीन कोणीतरी हा खुलासा का केला नाही, हे गौड बंगाल आहे. कारण खुलासा करायला काय जातो तुम्हाला, किमान विमानामध्ये किती प्रवासी होते अधिकृतपणे हे सांगायला तुम्हाला इतके दिवस का लागतात. आता विमान अपघातानंतर आलेल्या काही गोष्टी अशा आहेत की ब्लॅक बॉक्स समजा निकामी झालेला आहे किंवा ब्लॅक बॉक्स हा जळालेला आहे, तर त्या ब्लॅक बॉक्सची नेमकी स्थिती काय आहे या बाबतीत सुद्धा अधिकृत माहिती येत नाही. एक प्राथमिक अहवाल या सगळ्या विमानाच्या अपघाताच्या चौकशीचा समोर आलेला आहे आणि त्याच्यावर कोणालाही फार समाधान झालेलं नाही. विशेषतः या अहवालावरती पहिल्यांदा सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं की प्राथमिक अहवाल असल्यामुळं याच्यावर फार काही जास्त बोलता येणार नाही. त्यामुळे त्यांनी सुद्धा या अहवालाचं कुठं समर्थन केलेलं दिसत नाही. रोहित पवार जेव्हा या सगळ्या प्रकरणाला तोंड फोडत होते त्यावेळेस अनेकांना प्रश्न पडला होता की सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार का बोलत नाही. आता मागच्या आठवड्यापासून जय पवारांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायचा निर्धार केलेला दिसतो आहे. त्यांनी रोहित सिंग हा जो त्या विमान कंपनीचा मालक आणि पायलट आहे तो कसा झोपलेल्या अवस्थेत होता याचा एक व्हिडिओ सादरपण केला आणि त्यानंतर एक खळबळ उडाली होती. इतकं सगळं झाल्यानंतर मग त्या रोहित सिंगची चौकशी झाली. मग त्या चौकशीमध्ये सुद्धा त्याला किती थाटामाटात वागणूक मिळाली हे रोहित पवारांनी सांगितलेलं आहे. आता प्रश्न असा येतो की एका राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले, भविष्यात कधीतरी ते मुख्यमंत्री झाले असते, अनेकदा त्यांच्या मुख्यमंत्री पदाची संधी हुकलेली आहे असं सांगणारे लोक
त्यांच्या मृत्यू प्रकरणाला गांभीर्याने घेत आहेत की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला पडलं का आणि पाडलं का या विषयावर येण्यापूर्वी आता शेवटचा मुद्दा ज्या माहितीच्या बाबतीत आपण बोलतो आहे त्याच्यातला स्पष्ट करायचा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळी प्रश्न उपस्थित केले जातात त्यावेळेस मृत्यू प्रकरणामध्ये राजकारण करू नका असं सांगितलं जातं. पण पडलं का आणि पाडलं का असेल तर कसं पाडलं असेल आणि पाडलं असेल तर मग त्यांना पाठीशी कोण घालत आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की विमानाचा अपघात झाल्यानंतर हे विमान उजव्या बाजूला वळालं असं त्या प्राथमिक अहवालात म्हटलेलं आहे. रोहित पवारांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की ते उजव्या बाजूला वळालेलं नव्हतं, तर डाव्या बाजूला वळालेलं होतं. आपण विमान कोणत्या बाजूला वळालं होतं, ब्लॅक बॉक्सची स्थिती काय होती, ऐन वेळेस पायलट काय बदललेले होते, या सगळ्या गोष्टीबरोबर विमानामध्ये प्रवासी किती होते, हे सगळे संशयास्पद विषय असताना सुद्धा या सगळ्या प्रकरणाला सरकार गांभीर्याने घेत नाही अशी परिस्थिती दिसते आहे. आणि या सगळ्यांना जोडून अत्यंत एक म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की सातत्याने FIR नोंदवावा अशी जी मागणी होती आहे, तर FIR का नोंदवला जात नाही, हा आता आपला 5वा मुद्दा आहे. आणि लोकांना असं वाटतं की जर उपमुख्यमंत्र्यांच्या सारख्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही पोलीस जर FIR नोंदवून घेत नाही तर त्याच्या मागे ताकद कोणाची असणार आहे पोलिसांच्या मागे. मग मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या FIRच्या बाबतीमधली त्यांची भूमिका जाहीर करावी. FIR दाखल करावा का न करावा हा त्यांचा विषय आहे, पण दाखल करायचा नसेल आणि दाखल करणारे लोक जर चुकीची मागणी करत असेल तर त्याच्यावर पडदा टाकण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे. ती का त्यांनी निभावली नाही असा एक प्रश्न आहे. आता शेवटी आपण चर्चा करणार आहोत की पडलं असेल तर कसं पडलं आणि पाडलं असेल तर कसं पाडलं. आणि पडलं असेल तर मग कोणीच दोषी नाही की या सगळ्या प्रकरणामध्ये. पडलं असेल तरी याला विमानाच्या अपघाताला कोणीतरी दोषी असणारच आहे. तर पडलं असेल तर दोषी कोण आहे, तर पडण्याच्या बाबतीमध्ये तिथं त्या दिवशी धोक्याचा आधी उल्लेख आला होता. रनवे आणि विमानतळ अधिकारी म्हणजे हवाई वाहतूक नियंत्रण करणारे अधिकारी आणि पायलटमधला जो संपर्क आहे त्यांच्यामधला संवादाचा तो विषय आहे. मग पडलं असेल तर त्यांच्या संवादातून पडलं का, धोक्यामुळं पडलं का, हे 2-3 मुद्दे आहेत. झाडाला टक्कर लागून पडलं का, आणि याही पलीकडे जर तो पायलट जे होते ते काही वेगळ्या अवस्थेमध्ये होते का असा प्रश्न अजून कोणी उपस्थित केला नाही. पण या सगळ्या गोष्टी समोर यायला पाहिजे, कारण मग पायलट नेमका कोणत्या मनस्थितीत होता, तर पायलटच्या बाबतीमध्ये काही शंका कुशंका घेण्यासारखं काही आहे का, आपण कोणावर आरोप करत नाही, कारण तोही बिचारा मृत्यू पावलेला आहे. पण चौकशी व्हायला पाहिजे. तर या सगळ्या पडलं असेल मध्ये गोष्टी येतात. आणि मग हा अपघात झाताना अचानक तो म्हणजे आपण त्याच्यातले तज्ज्ञ नसले तरी मी अनेक तज्ज्ञांचे त्याच्यातले व्हिडिओ ऐकलेले आहेत. ते अचानक जागेवरच विमान पडलं, म्हणजे ते पुढे जाऊन असं पडलं नाही तर असं एका ठिकाणी पडलं असं जे म्हणतायत. तर हे पडलं कसं याची एक चौकशी अहवाल यायला पाहिजे आणि मग याच्यामध्ये जे कोणी दोषी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजे घातपात जरी नसेल, हा अपघात जरी असेल तरी अशा पद्धतीची कारवाई व्हायला पाहिजे. आता आपण शेवटचा धक्कादायक गोष्टीचा विचार करूयात की पाडलं असेल तर मग याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे. पाडलं असेल तर मग त्या पायलट पासून सगळे लोकांना तुम्ही काही सांगितलं होतं का, अजित पवारांना विमान कोण पाडू शकतं त्याची चौकशी झाली पाहिजे. अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वाधिक फायदा होणारे लोक कोण आहेत, मग हा घातपात घडून आणण्यासाठी कोणकोणती यंत्रणा वापरली गेली, त्यामध्ये सरकारमधले काही लोक सहभागी झालेले होते का, त्यामधले विमानतळाचे काही अधिकारी सहभागी झाले होते का. पाडलं असेल तर अर्थात घातपात झाला असेल तर हे सगळे मुद्दे चौकशीमध्ये यायला पाहिजे, कारण विमान हे अचानक कोसळलेलं आहे. अहमदाबाद मधलं प्रवासी वाहतूक करणारं विमान ज्या पद्धतीनं कोसळलं होतं त्याला ते वरती टेकऑफ झाल्यानंतर वर जाताच आलं नाही आणि ते अचानक कोसळलं. त्या प्रकरणाची सुद्धा या अनुषंगाने पुन्हा चौकशीची मागणी होती, ती पण खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हे दोन्ही विमानांचे अपघात आणि त्याची चौकशी आणि त्यामधला शेवटचा निर्णय काय आहे हे लोकांना कळायलाच पाहिजे. नाहीतर यानंतर हवाई वाहतुकीच्या संदर्भातला लोकांचा, सर्वसामान्य लोकांचा सोडा, श्रीमंत लोकांचा विश्वास उडायला लागेल. अजित पवारांचंच एक वाक्य आहे, रोहित पवारांनी सांगितलं, त्याच्यावर अनेक जण विश्वास ठेवत नाही, पण आपण आपलं स्वतःचं विमान वापरायला पाहिजे असं म्हटलं गेलं होतं अजित पवारांनी. त्यांनी असं का म्हटलं होतं हा आता नंतरचा मुद्दा. पण जर हवाई वाहतुकीच्या बाबतीमध्ये विशेषतः खाजगी कंपन्या जे विमानं वापरतात त्यांच्या बाबतीमधली जर ही विश्वासार्हता इतक्या रसातळाला जात असेल तर मात्र आपल्याला निश्चितपणे विचार करावा लागणार आहे. आपण या विषयावर सतत बोलत आहोत. मी एक 4-5 वेळेस व्हिडिओ याच्यावर तयार केले. आपण माझे जुने सुद्धा व्हिडिओ बघू शकता. आपण या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. आपण अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा न्यूज यात्रा, कारण हे आहे आपलं चॅनल.